नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 8 डिसेंबर 2024 आणि मित्र हो आता सकाळचे 7 वाजत आलेले आहेत। शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, सोबतच कुठे कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच जर आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। शेतकरी मित्र हो, काल दिनांक 7 डिसेंबर 2024 काल आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे। यामध्ये खास करून आपल्याला कोल्हापूर आहे, त्यानंतर सिंधुदुर्ग आहे, या जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे। त्यासोबतच पूर्व विदर्भातील चंद्रपूर आहे, त्यानंतर गडचिरोली आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे। आज दुपारनंतर सुद्धा आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असून बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते। यामध्ये खास करून आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो काही सीमावर्ती भाग आहे, जो कर्नाटक राज्यालगत लागतो, सोबतच तेलंगणा राज्यालगत लागतो, या भागामध्ये आज दुपारनंतर पावसाची शक्यता ही दाट आहे। मित्र हो, त्यानंतर आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारनंतर आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। शक्यता फार कमी आहे, पण काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर त्या ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस एकाच दोन ठिकाणी पाहायला मिळू शकते। त्यासोबतच आपल्याला नांदेड आहे, त्यानंतर लातूर आहे, सोबतच धाराशिव आहे, सोलापूर आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारनंतर वातावरण तयार होऊन या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस बहुतांश ठिकाणी पाहायला मिळू शकते। सोबतच सांगली आहे, त्यानंतर कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह एकाच दोन ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। आणि मित्र हो, असं पावसाचं वातावरण आपल्याला पुढील 1 ते 2 दिवस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या राज्यामध्ये उत्तर दक्षिण वारे हे सक्रिय झालेले पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे मित्र हो, आपल्या राज्यातलं जे पावसाचं वातावरण आहे ते निवळणार आहे आणि पुन्हा एकदा थंडी पडायला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे।